नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्पर्धा परीक्षा 2024 1 डिसेंबर 2024ला पार पडलेली ही या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ची परीक्षा त्याची ऑफिशियल ॲन्सर की आयोगाच्या या ठिकाणी MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झाली आहे. आणि शेवटची ही ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी भरपूर असा या ठिकाणी तयारी करून पूर्ण ताकद झोकली होती या परीक्षेसाठी. तर अनेक विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्टिव्ह शेवटचा असल्यामुळे पूर्ण या ठिकाणी ताकदीने यावेळी परीक्षा दिलेली आहे. तर एकंदरीतच एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागू शकतो यावर आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर ऑफिशियल आयोगाच्या ॲन्सर कीनुसार तुम्ही तुमचा स्कोर या ठिकाणी चेक केला असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना अंदाज येईल की एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो. तर गेल्या काही वर्षातील कट ऑफ आणि आपण गेल्या काही वर्षातील कट ऑफचा आपण ॲनालिसिस केलेला आहे. आणि कट ऑफ आणि त्या एकंदरीतच जागा किती होत्या आणि पेपरची लेवल काय होती या संदर्भात संपूर्ण आपण एक ॲनालिसिस केलेलं आहे. एक जागा किती होत्या, पेपर कशा स्वरूपाचे होते त्या टाईमात, आणि एकंदरीतच विद्यार्थी पेपर कशा स्वरूपाचे होते आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागलेला आहे यावर आपण ॲनालिसिस केलं आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे आपल्याला कॉल आलेले आहेत, मेसेज आलेले आहेत. त्यातून आपण एक सर्वे काढलेला आहे की एक सर्वेनुसार आपलं किती कट ऑफ लागू शकतो एक्सपेक्टेड. तर गेल्या वर्षीचं सांगायचं म्हटलं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023चा तर 108 कट ऑफ होता. तर यावर्षी काय लागू शकतो, तर मी एक ॲनालिसिस करून आणि सर्वेतून एक अंदाज काढलेला आहे. 108 ते 115 ही रेंज आहे मित्रांनो. परफेक्ट कट ऑफ सांगणं कोणालाही या ठिकाणी शक्य नसतं. सांगितलं तर तुक्का लागला असं म्हणू शकता तुम्ही, परंतु परफेक्ट कट ऑफ असं ना. परंतु 108 ते 115 लागेल. त्यातही 112 प्लसवाले एकदम सेफ आहेत असं मला वाटतं. त्यातही 112 प्लस जे आहेत त्यांनी मात्र 112 प्लस जे आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या तयारीला लागणं गरजेचं आहे. कारण इकडं-तिकडं लक्ष न देता आणि ज्यांना वाटतंय 100च्या खाली आहेत जे विद्यार्थी, अगर 100 ते 110 ते कंबाईनची सुद्धा तयारी करू शकता. कारण ते कंबाईन येणारी परीक्षा जवळच येत आहे. 5 जानेवारीला आहे या ठिकाणी कंबाईन 2024ची परीक्षा. अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही एक माझा अंदाज आहे की 108 ते 115 त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या तयारीला लागणं गरजेचं आहे. आणि बाकी ज्या विद्यार्थ्यांना कमी वाटतो आपला स्कोर त्यांनी या ठिकाणी कंबाईन पूर्व परीक्षा 2024ची तयारी चालू करायची आहे. आणि बाकीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024ची ज्यांना वाटतंय आपला स्कोर सेफ आहे 112 प्लस सेफ मला वाटतो, तर मी त्या संदर्भात सांगतो. बाकी तुमचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट करा की ऑफिशियल ॲन्सर फर्स्ट ॲन्सर की नंतर किती स्कोर आलेला आहे. आणि ह्या ॲन्सर कीत अजून बदल होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायला वेबसाईटवर या ठिकाणी चालू झालेलं आहे MPSCच्या, की ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं आहे MPSCनं. त्याच्यातही 1-2 प्रश्न तुमचे 1-2 या ठिकाणी चे उत्तरं या ठिकाणी एक्स्ट्रा बरोबर येऊ शकतात. कारण अनेक 2-3 प्रश्नाचे उत्तर बदलण्यासारखे आहेत. तर एकंदरीतच तुम्हाला सांगायचं आहे की एक्सपेक्टेड कट ऑफ माझ्या ॲनालिसिस आणि सर्वेतून 108 ते 115 लागू शकतो. बाकी तर तुम्हाला तुम्हाला तुमचा जो स्कोर आला आहे व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.